आणि या बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं, म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। पेपरफुटी प्रकरणी या कॅबिनेटमध्ये आता चर्चा होताना पाहायला मिळते। पेपरफुटीबाबत कडक कायदा करण्याच्या मुद्द्यांवरती चर्चा होते आणि आता पाहावं लागणार आहे की केंद्र सरकार या सगळ्या प्रकरणावरून काय भूमिका घेत आहे, कुठला निर्णय घेत आहे, कशा पद्धतीने कठोर कारवाई करणार आहे। खरं तर पंतप्रधान मोदींनी कठोर कारवाईचे आश्वासन सगळ्यांना दिलेलं आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष या कॅबिनेट बैठकीकडे लागलेलं आहे। तर पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आता करण्यात यावी अशी माहिती आहे। दोषींना 10 कोटींचा दंड देखील देण्यात येणार अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यांमध्ये सुनावणी पार पडणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली जाऊ शकते। दोषींना 10 कोटींचा दंडही वसूल केला जाऊ शकतो अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, एकीकडे बैठक सुरू झाली आहे आणि दुसरीकडे दंड दिला जाऊ शकतो, 10 वर्षांची शिक्षा दिली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। नेमकं काय प्रकरण आहे? कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींनी सांगितलं की कडक कायदा आपण या संदर्भामध्ये करणार, कडक शिक्षेची तरतूद केली जाणार आहे। त्यामुळे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिला मुद्दा 10 वर्षाची शिक्षा केली जाणार आहे, दुसरा मुद्दा 10 कोटीचा दंड केला जाऊ शकतो आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की फास्ट ट्रॅक कोर्टवर या संदर्भाच्या सुनावण्या चालणार आणि साधारणतः 3 महिन्याच्या आतमध्ये याचा निकाल लावणार। म्हणजेच की कन्व्हिक्शन जे आहे ते लवकरात लवकर व्हावं, जेणेकरून वाट बघायला वेळ लागू नये आणि त्यामुळं तात्काळ या संदर्भामध्ये दखल घ्यावी, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्याचबरोबर 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सुनावणी पूर्ण करून निकाल लावावा लागेल। अशा प्रकारच्या महत्वाच्या तरतुदी जी आहेत ती केल्या जाऊ शकतात। आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब होऊ शकतो, मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील मिळू शकतो आणि त्यानंतर मग संसदेच्या अधिवेशनामध्ये म्हणजेच की पुढच्याच आठवड्यामध्ये हे विधेयक आणलं जाऊ शकतं, त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होऊ शकतं आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे। धन्यवाद रामराजे, सविस्तर माहिती आपण दिली आहे। बैठकीचे अपडेट्सही आपल्याकडनं असेच घेत राहू।